सैनिक टाकळी एमआयडीसी प्रक्रिया स्थगित, गायरान जमीन, ग्रामसभेच्या ठरावाची चौकशी, सैनिकांचा आम्हाला अभिमान, सैनिकांना अभिप्रेत असलेला विकास करू, उद्योगमंत्री उदय सामंत. प्रस्तावित सैनिक टाकळी एमआयडीसीच्या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत मंगळवारी दिनांक 18 महत्त्वपूर्ण बैठक झाली. माजी सैनिक व आंदोलकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची दखल घेत गायरान जमीन, प्रस्तावित एमआयडीसी क्षेत्र तसेच ग्रामसभेच्या ठरावाची सखोल चौकशी करण्याचे आदेश सामंत यांनी जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना दिले. चौकशी पूर्ण होऊन अहवाल सादर होईपर्यंत एमआयडीसीची प्रक्रिया स्थगित ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले. बैठकीत सैनिक टाकळी गावातील गायरान जमिनीच्या वापराबाबत आंदोलकांनी प्रश्न उपस्थित केले. गावाने आजपर्यंत 1 गुंठाही गायरान जमीन अतिक्रमित केलेली नसल्याचे सांगत उपलब्ध गायरान क्षेत्र, एमआयडीसीसाठी प्रस्तावित जमीन आणि प्रकल्पानंतर गावासाठी शिल्लक राहणाऱ्या क्षेत्राची माहिती स्पष्ट करण्याची मागणी करण्यात आली. महसूल अभिलेख, जमिनीची मालकी आणि गायरान क्षेत्राची नोंद तपासून वस्तुस्थिती अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले. एमआयडीसीसाठी आधारभूत ठरवण्यात आलेल्या ग्रामसभेच्या ठरावाच्या वैधतेवरही आंदोलकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. संबंधित ग्रामसभा नेमकी कशी झाली, ठरावाची प्रक्रिया काय होती याचीही चौकशी करण्याचे निर्देश उद्योगमंत्र्यांनी दिले. दरम्यान सैनिक टाकळीच्या गायरान जमिनीवर सैनिक स्कूल, केंद्रीय शाळा, क्रीडांगण आणि माजी सैनिक वसाहत उभारण्याची मागणी करण्यात आली. देशसेवा करणाऱ्या सैनिकांचा आम्हाला अभिमान असून सैनिकांना अभिप्रेत असलेला विकास करू, असे आश्वासन सामंत यांनी दिले. या निर्णयामुळे माजी सैनिक व ग्रामस्थांच्या आंदोलनाला मोठे यश मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. चौकशी सुरू असतानाही एमआयडीसीची प्रक्रिया पुढे नेल्यास पुन्हा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष दीपक पाटील यांनी दिला. बैठकीस आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चिडमुंगे, कॅप्टन प्रकाश खोत, लेफ्टनंट विजय गायकवाड, अमर पाटील, हर्षदा पाटील, विनोद पाटील, संतोष गायकवाड यांच्यासह माजी सैनिक, शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. पोलीस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.